नवं काय आहे? पुढची बातमी पुण्याहून. पुण्याच्या कोथरूडमधील 3 दलित मुलींच्या शारीरिक आणि मानसिक छळ प्रकरणामध्ये पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी पहाटे 3:30 वाजेपर्यंत सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी या सगळ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली, पण पुणे पोलिसांनी पहाटे 3:30 वाजता या मुलींना अवघ्या 4 ओळींचं पत्र देत गुन्हा दाखल करायला असमर्थता दर्शवली. मुलींनी जी अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये कोणतंही तथ्य आढळलेलं नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या पत्रात म्हटलं. तर हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. संभाजीनगरची एक महिला सासरच्या त्रासाला कंटाळून मैत्रिणीच्या ओळखीनं पुण्यात आली. तक्रारदार मुलींकडून संभाजीनगरच्या त्या मुलीला मदत करण्यात आली. तिला फ्लॅटवर आसरा दिला. पळून आलेल्या महिलेच्या सासरच्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या महिलेच्या शोधासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल झाले. पोलीस पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, 2 पुरुष आणि 1 महिला कर्मचारी होते. तर पोलिसांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. तक्रारीतील घटनाक्रम वस्तुस्थितीवर आधारित नाही. तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य दिसत नाही. तक्रारीत तथ्य नसल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. घटना सार्वजनिक ठिकाणीही घडली नसल्यामुळे गुन्हा दाखल करणं संयुक्तिक नाही. तक्रारीत नमूद घटनेस पुष्टीदायक तथ्य वा मुद्दे समोर आणले नाहीत. तर मध्यरात्री पीडित मुलींसोबत पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेले रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया. या मुलींना काही माहित नव्हतं, पण काय हे केलं आपल्याला काय सांगता येणार नाही. काल रात्री 9 वाजता मी तिथं गेलो आणि त्या महिला सकाळी 8 वाजल्यापासून सीपी ऑफिसला पुण्यामध्ये बसल्या होत्या. 9ला मी गेलो, 9 पासून रात्री 3 पहाटे, आज सकाळी पहाटे 3 वाजेपर्यंत मी तिथं होतो आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथे होते. कारण का त्यांना दिलेला हक्क त्यांना वापरता येत नव्हता. तिथं त्यांच्यासाठी त्यांना लढावा लागला, तरी त्यांना तिथं तो अधिकार मिळालेला नाही. पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता सीपी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे. तर या प्रकरणावर कायद्यानुसार कारवाई करावी